भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. शांत दिसणारी माणसं नेहमी समाधानी असतातच असं नाही. काही चेहरे हसत असतात, पण त्यांच्या मनात सतत प्रश्नांची गर्दी चालू असते. कुंभ राशीचं मन असंच असतं. बाहेर स्थिर, आत मात्र अस्वस्थतेची लाट. ही अस्वस्थता दिसत नाही, ऐकू येत नाही, पण प्रत्येक निर्णयामागे, प्रत्येक शांततेमागे ती उपस्थित असते. हा विषय फक्त राशीचा नाही, तर अशा मनाचा आहे जे वेगळं विचार करतं, खोलात जातं आणि सहज समजून घेतलं जात नाही. पुढे ऐकताना लक्ष द्या, कारण इथे सांगितलं जाणारं सत्य अनेकांना स्वतःचा आरसा दाखवू शकतं. काही शब्द तुमच्या मनाशी जुळतील, काही प्रश्न तुमच्याच आयुष्याशी संबंधित वाटतील आणि तेव्हाच हा विषय तुमच्यासाठी खरा ठरेल. कुंभ राशीचं शांत दिसणारं मन आतून का सतत अस्वस्थ असतं, हे सत्य फार थोड्यांना माहीत आहे. कुंभ राशीचं मन बाहेरून पाहिलं तर अत्यंत शांत, संयमी आणि अलिप्त वाटतं. ते लोक गोंधळ, वाद किंवा भावनिक नाट्यापासून लांब राहतात. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की हे लोक फारसे विचारही करत नसतील. पण प्रत्यक्षात कुंभ राशीचं मन सतत चालू असतं. त्यांच्या डोक्यात प्रश्नांची, कल्पनांची, भविष्याच्या चित्रांची आणि समाजाबद्दलच्या विचारांची गर्दी असते. ते जे बोलत नाही तेच त्यांना आतून अस्वस्थ करतं. कुंभ राशीची सर्वात मोठी अडचण म्हणजे त्यांना स्वतःसारखा विचार करणारा माणूस क्वचितच मिळतो. त्यांचे विचार थोडे वेगळे, पुढच्या पातळीवरचे आणि वेळेपेक्षा पुढे असतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांना आपण वेगळे का आहोत ही भावना सतावत राहते. लोकांमध्ये असूनही ते एकटे असल्यासारखे वाटतात. ही एकटेपणाची भावना त्यांच्या शांत चेहऱ्यामागे लपलेली असते. हे लोक भावना दाखवत नाहीत, कारण त्यांना भीती असते की समोरचा व्यक्ती त्यांना समजून घेणार नाही. म्हणूनच ते हसत, शांत राहत, स्वतःच्या भावना मनातच साठवत जातात. पण भावना दाबल्या की मन अस्वस्थ होतच. कुंभ राशीचा माणूस रात्री झोपताना जास्त विचार करतो. जुन्या गोष्टी, न बोललेली वाक्य, अपूर्ण राहिलेली स्वप्न पुन्हा पुन्हा डोक्यात येतात. कुंभ राशीला स्वातंत्र्य फार महत्त्वाचं असतं. कुणी त्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, अपेक्षांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला, तर ते आतून तुटायला लागतात. ते बंडखोर नसतात, पण मनात अस्वस्थतेची आग पेटलेली असते. बाहेर शांत राहून आतून स्वतःशीच लढत राहणं हीच त्यांची खरी लढाई असते. यामुळेच कुंभ राशीचं मन शांत दिसत असलं तरी ते कायम शोधात असतं. स्वतःसाठी, योग्य लोकांसाठी आणि अशा जागेसाठी जिथे त्यांना समजून घेतलं जाईल. हे सत्य फार थोड्यांना कळतं, कारण कुंभ राशी स्वतःची अस्वस्थता शब्दात मांडण्याऐवजी शांततेत लपवणं पसंत करते. कुंभ राशीच्या अस्वस्थतेचं आणखी एक खोल कारण म्हणजे त्यांची सतत चाललेली अंतर्गत तुलना. हे लोक स्वतःची तुलना इतरांशी, यश, पैसा किंवा प्रसिद्धीच्या आधारावर करत नाही, तर विचारांच्या पातळीवर करतात. मी जे विचार करतो ते बाहेर आहेत का? माझं वेगळेपण मला पुढे नेईल की मागे ओढेल? असे प्रश्न त्यांना सतत छळत राहतात. उत्तर मिळत नाही तेव्हा मन अधिक गोंधळात जातं. कुंभ राशीला प्रत्येक गोष्टीमागचं कारण जाणून घ्यायचं असतं. वरवर स्वीकारणं त्यांना जमत नाही. नातेसंबंध, मैत्री, काम, श्रद्धा सगळीकडे ते खोलात जातात. पण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नाहीत. ही अपूर्णता त्यांच्या मनात अस्वस्थतेचं रूप घेत जाते. ते प्रश्न विचारतात, पण स्वतःच्या मनातच, आणि तेच प्रश्न त्यांना थकवतात. हे लोक स्वप्न खूप मोठी पाहतात, पण ती कोणाला सांगत नाहीत, कारण त्यांना आधीच नाकारलं जाण्याची भीती असते. हे शक्य नाही, तू फार विचार करतोस, असं ऐकण्यापेक्षा ते गप्प राहणं पसंत करतात. पण न बोललेली स्वप्न आणि दडपलेली इच्छा मनावर ओझं बनतात. कुंभ राशीची अस्वस्थता हळूहळू वाढत जाते, पण त्याचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही. कुंभ राशीचा माणूस भावनिकदृष्ट्या पटकन कुणावर अवलंबून राहत नाही, पण एकदा मनाने कुणाला स्वीकारलं की हे नातं तोडणं त्यांना जमत नाही. ते बाहेरून दूर झाल्यासारखे दिसतात, पण आतून त्या व्यक्तीचा प्रत्येक शब्द, प्रत्येक वागणूक ते मनात साठवत राहतात. जुन्या आठवणी, अपूर्ण संवाद आणि न समजलेल्या भावना त्यांच्या मनात सतत फिरत राहतात. त्यांची अस्वस्थता कधी रागाच्या रूपात दिसत नाही, कधी अश्रूंमध्येही दिसत नाही. ती शांततेच्या रूपात दिसते. अचानक दूर जाणं, कमी बोलणं, एकटे राहण्याची ओढ लागणं. लोकांना वाटतं की कुंभ राशीला फरक पडतच नाही, पण खरं तर त्यांना सगळ्यात जास्त फरक पडतो. फरक इतकाच की ते तो दाखवत नाहीत. कुंभ राशीचं मन शांत नाही, ते शोधात आहे.
स्वतःसाठी योग्य जागा, योग्य माणसं आणि स्वतःच्या विचारांना मान मिळेल अशी दुनिया शोधणं ही त्यांची अंतर्गत धडपड असते. ही धडपडच त्यांच्या शांत चेहऱ्यामागचं खरं सत्य आहे. कुंभ राशीची अस्वस्थता अनेकदा त्यांच्या संवेदनशील बुद्धिमत्तेमुळे वाढते. हे लोक फक्त स्वतःपुरते विचार करत नाही, आजूबाजूच्या माणसांचे दुःख, अन्याय, खोटेपणा आणि समाजातील विसंगती ते मनावर घेतात. एखादी गोष्ट चुकीची वाटली की ती त्यांच्या मनात घर करून बसते. ती दुरुस्त करता येत नाही याची जाणीव झाली की मन अस्वस्थ होतं. पण ते हे कोणालाही सांगत नाहीत. कुंभ राशीला नियंत्रण आवडत नाही, पण स्वतःच्या विचारांवर मात्र त्यांचं नियंत्रण राहत नाही. एक विचार संपतो, दुसरा सुरू होतो. भूतकाळातील निर्णय योग्य होते का? भविष्यात आपण योग्य मार्गावर आहोत का? हा प्रश्न त्यांच्या मनात सतत फिरत राहतो. शांत बसले तरी डोक्यात चाललेली ही प्रक्रिया थांबत नाही. त्यामुळे बाहेर शांत दिसणं आणि आत अस्वस्थ असणं हा त्यांचा कायमचा विरोधाभास बनतो. हे लोक स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करताना थकतात. मी नेमका कसा आहे? मला खरंच काय हवं आहे? याचं उत्तर त्यांना सहज मिळत नाही. कारण त्यांची ओळख एका चौकटीत बसणारी नसते. कधी ते अत्यंत सामाजिक वाटतात, तर कधी पूर्णपणे एकांतात रमलेले. हीच बदलती अवस्था त्यांना स्वतःबद्दलच गोंधळात टाकते. कुंभ राशीच्या मनाला सर्वात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे बनावटपणा. खोटं हसणं, स्वार्थी नाती, दिखाऊ वागणूक हे त्यांना सहन होत नाही. अशा परिस्थितीत ते तिथून दूर जातात, पण मनातून सुटत नाहीत. लोक असे का वागतात हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करतो आणि त्याचं उत्तर न मिळाल्याने ते अधिक शांत होत जातात. कुंभ राशीला समजून घेणारी साथ मिळाली की त्यांचं मन थोडं हलकं होतं, पण अशी साथ दुर्मिळ असते. म्हणूनच ते स्वतःशी संवाद साधायला शिकतात. बाहेरच्या जगात शांत राहून आतल्या जगात सतत चाललेली चर्चा हीच त्यांच्या अस्वस्थतेची खरी ओळख असते. ही अस्वस्थता कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर खोल विचार करणाऱ्या मनाची खूण आहे, जी फार कमी लोकांना समजते. कुंभ राशीचं मन सतत अस्वस्थ राहण्यामागे अजून एक सूक्ष्म कारण असतं, त्यांची वेळेशी न जुळणारी विचारधारा. हे लोक अनेकदा वर्तमानात राहतात, पण त्यांचा विचार भविष्यात असतो. आज जे चालू आहे त्यात ते फार गुंतत नाहीत, कारण त्यांना यापुढे काय हा प्रश्न सतत पडलेला असतो. यामुळे आजचा क्षण जगतानाही मन पुढच्या टप्प्यावर धाव घेत असतं आणि हीच मानसिक घाई त्यांना शांत राहू देत नाही. कुंभ राशीला स्वतःच्या क्षमतेची जाणीव असते, पण त्या क्षमतेला योग्य दिशा मिळतेच असं नाही. आतून त्यांना वाटतं की आपण काहीतरी वेगळं अर्थपूर्ण पूर्ण करायला आलो आहोत, पण ते नेमकं काय आहे हे स्पष्ट होत नाही. ही अस्पष्टता मनात रिकामेपणाची भावना निर्माण करते. बाहेरून सगळं ठीक दिसत असताना आतून काहीतरी अपूर्ण आहे ही जाणीव त्यांना अस्वस्थ करत राहते. हे लोक कोणाचं ऐकून लगेच निर्णय घेत नाहीत. प्रत्येक सल्ला, प्रत्येक मत ते स्वतःच्या विचारांच्या गाळणीतून तपासतात. त्यामुळे निर्णय घ्यायला वेळ लागतो. निर्णय उशिरा झाला की स्वतःला दोष देणं सुरू होतं. मी जास्त विचार करतोय का? हा प्रश्न त्यांच्या मनात वारंवार येतो आणि तोच प्रश्न त्यांना अधिक गोंधळात टाकतो. कुंभ राशीचं मन बंधनात असताना जास्त अस्वस्थ होतं. जबरदस्तीने काही स्वीकारावं लागलं, मनाविरुद्ध वागावं लागलं, तर ते आतून कोमेजतात. ते तक्रार करत नाहीत, पण मनात एक ताण साठत जातो. हा ताण वेळेवर व्यक्त झाला नाही तर तो शांततेच्या मुखवट्यामागे लपून बसतो. या राशीचे लोक अनेकदा स्वतःला मजबूत दाखवतात, कारण त्यांना कोणावर ओझं व्हायचं नसतं. पण सतत स्वतःला सावरण्याची ही सवय त्यांना थकवते. मदत मागायची वेळ आली तरी ते गप्प राहतात. आतून मदतीची गरज असते, पण बाहेरून मी ठीक आहे असंच दिसतं. कुंभ राशीचं मन अस्वस्थ असतं, कारण ते केवळ जगत नाही, ते जग समजून घ्यायचा प्रयत्न करत असतं. प्रत्येक अनुभवामागचा अर्थ शोधणं, प्रत्येक नात्यामागचं सत्य जाणून घेणं आणि स्वतःची खरी ओळख शोधणं, ह्या सगळ्या प्रक्रियेत त्यांचं मन शांत राहत नाही. ही अस्वस्थता त्यांना वेगळं बनवते आणि याच वेगळेपणात त्यांची खरी खोली दडलेली असते. कुंभ राशीची मानसिक अवस्था अनेकदा त्यांच्या आतल्या जबाबदारीच्या भावनेमुळे अधिक गुंतागुंतीचे होते. ते स्वतःवर जबाबदाऱ्या लादून घेतात, जरी त्या कोणी दिलेल्या नसल्या तरीही. एखाद्या माणसाला मदत करता आली नाही, एखादी गोष्ट बदलता आली नाही याचं ओझं ते स्वतःच्या मनावर घेतात. हे ओझं दिसत नाही, पण ते सतत मनात दडपून ठेवलं जातं
आणि त्यातून अस्वस्थतेची भावना तयार होते. कुंभ राशीला स्वतःचं आयुष्य फक्त स्वतःपुरतं जगायचं नसतं. त्यांच्या मनात माझ्या अस्तित्वाचा उपयोग काय हा प्रश्न खोलवर रुजलेला असतो. म्हणूनच साधं सरळ समाधान त्यांना फार काळ पुरेसं वाटत नाही. यश मिळालं तरी त्यामागे अर्थ नसेल तर त्यांचं मन शांत होत नाही. ही अर्थाची भूक त्यांना कायम अस्वस्थ ठेवते. हे लोक भावनांपेक्षा विचारांवर जास्त जगतात. पण जेव्हा भावना दाबल्या जातात तेव्हा त्या चुकीच्या वेळेला वर येतात. कधी अचानक उदासीनता, कधी विनाकारण कंटाळा, तर कधी कोणापासूनही दूर जाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. त्यांनाच कळत नाही की हे सगळं का घडतंय, पण मन मात्र थांबत नाही. कुंभ राशीची एक वेगळीच अडचण म्हणजे ते कुणालाही पूर्णपणे स्वतःवर अवलंबून राहू देत नाही आणि स्वतःही कुणावर अवलंबून राहत नाही. ही स्वावलंबनपणाची सवय चांगली असली तरी त्यातून एक भावनिक अंतर तयार होतं. हे अंतर सुरक्षित वाटतं, पण हळूहळू एकाकीपणात बदलतं आणि त्याच एकाकीपणातून मन अस्वस्थ होत राहतं. कुंभ राशीचं मन नेहमीच बदलासाठी तयार असतं, पण बदल घडायला वेळ लागतो. तोपर्यंत थांबणं त्यांना जड जातं. आतून त्यांना वाटतं की आपण जिथे आहोत तिथे थांबणं चुकीचं आहे, पण पुढचं पाऊल काय असावं हे स्पष्ट नसतं. ही मध्ये अडकलेली अवस्था त्यांच्या शांततेची सर्वात मोठी शत्रू ठरते. कुंभ राशीचं मन अस्वस्थ असणं म्हणजे कमतरता नाही, तर जागरूकतेचं लक्षण आहे. ते जेव्हा शांत दिसतात तेव्हा प्रत्यक्षात ते स्वतःशी संवाद साधत असतात. त्यांच्या मनात चाललेली ही सततची प्रक्रिया त्यांना वेगळं, खोल आणि समजून घ्यायला थोडं अवघड बनवते आणि म्हणूनच त्यांची अस्वस्थता सहज कुणाच्या लक्षात येत नाही. कुंभ राशीचं मन अनेकदा त्यांच्या न बोललेल्या मूल्यांमुळे अस्वस्थ राहतं. त्यांना काही ठराविक तत्वांशी प्रामाणिक राहायचं असतं, पण वास्तवात जगताना ते तत्व कायम जपता येत नाहीत. समजूतदारपणा, न्याय, स्वच्छ विचार या गोष्टी त्यांच्या मनाच्या मुळाशी असतात. जेव्हा रोजच्या आयुष्यात याच्या उलट परिस्थिती पाहायला मिळतात तेव्हा त्यांच्या मनात अंतर्गत संघर्ष निर्माण होतो. ते संघर्ष उघडपणे व्यक्त करत नाहीत, पण आतून सतत जाणवत राहतो. कुंभ राशीचा स्वभाव सहज जुळून घेणारा वाटतो, पण प्रत्यक्षात ते स्वतःला बदलण्यापेक्षा परिस्थिती बदलावी अशी अपेक्षा ठेवतात. परिस्थिती बदलत नसेल तर ते मनातून तुटू लागतात. बाहेरून ते शांत, संयमी आणि समजूतदार दिसतात, पण आतून एक असमाधान वाढत जातं. हे असमाधान शब्दात न उतरल्यामुळे त्यांचं रूप अस्वस्थतेत बदलतं. हे लोक कुणाशी लगेच मन मोकळं करत नाहीत. त्यांना स्वतःच्या विचारांची किंमत आहे, पण ती कुणी समजून घेईल याची खात्री नसते. म्हणूनच ते मनातल्या भावना गाळून ठेवतात. कालांतराने ते गायले पण ओझं बनतं. एकटेपणा आवडतो, पण तोच एकटेपणा कधी कधी मनाला जड वाटायला लागतो. कुंभ राशीला गतीची गरज असते, फक्त बाहेरच्या कृतींची नाही, तर आतल्या प्रगतीची. जेव्हा त्यांना वाटतं की आपण आतून कुठेच पुढे सरकत नाही आहोत तेव्हा अस्वस्थता वाढते. कामात व्यस्त असतानाही मन रिकामं वाटू लागतं आणि हा विरोधाभास त्यांना स्वतःलाच प्रश्न विचारायला भाग पाडतो. कुंभ राशीचं मन सहज समाधान मानत नाही, कारण ते कायम व्यापक चित्र पाहत असतं. छोट्या यशात ते रमू शकत नाही आणि मोठं काही मिळेपर्यंत शांत बसू शकत नाहीत. हा सततचा शोध त्यांना थकवतो, पण तो थांबवणंही त्यांना जमत नाही. म्हणूनच कुंभ राशीची अस्वस्थता ही केवळ भावनिक नसून ती विचारांची, मूल्यांची आणि स्वतःच्या अस्तित्वाशी जोडलेली असते. ती शांततेच्या मुखवट्यामागे लपलेली असते आणि ती ओळखण्यासाठी फक्त पाहणं नाही तर समजून घेणं गरजेचं असतं. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल किंवा तुमच्या आयुष्यात असा कोणी शांत दिसणारा पण आतून सतत विचार करणारा माणूस असेल तर हा विषय इथेच थांबू देऊ नका. स्वतःला समजून घेण्यासाठी आणि अशा मनाला ओळखण्यासाठी ही माहिती पुढे पोहोचवा. हा विचार ज्या व्यक्तीच्या मनाशी जुळतो तिथे तो पोहोचणं गरजेचं आहे. या राशीच्या गूढ स्वभावावर, त्यांच्या न बोललेल्या भावना आणि आतल्या संघर्षावर अजून खोलात जाण्यासाठी या प्रवासात सहभागी व्हा. पुढील भागात कुंभ राशीचं मन नात्यांमध्ये कसं वागतं, ते कोणावर विश्वास ठेवतात आणि त्यांना खऱ्या अर्थाने शांतता कधी मिळते हे उलगडणार आहे. तुमचं मत, अनुभव किंवा निरीक्षण मनातच ठेवू नका. तुमच्या शब्दांमधून कदाचित कुणाला स्वतःला समजून घेण्याची दिशा मिळेल. अशाच वेगळ्या, खोल आणि न बोललेल्या सत्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा.
कारण पुढचं सत्य अजूनही तुमची वाट पाहत आहे. श्री स्वामी समर्थ.